टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, कुणाल कामरांचा चेहरा आहे प्रत्यक्षात। या घटनेमागे वांद्र्यांचे आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटनेत जी कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांचा खरं तर अपमान केलेला आहे। स्पष्ट सांगायचं तर त्यांनी रिक्षावाला म्हणून संबोधित दिलं आहे। अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे म्हणून त्यांनी कुणाल कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे। नाही, राऊतांकडे पहिलं आलं कसं काय? माझं तर स्पष्ट मत आहे की हे राऊतांनीच केलेलं आहे। कुणाल कामरान हा फक्त मोहरा आहे, त्याचा मोहरा आहे। कुणाल कामरान हा मोहरा आहे ना। कुणाल कामरानला जर अटक केली नाही तर त्याला आम्ही महाराष्ट्रावर फिरून देणार नाही। कुठच्याही कायदा सुव्यवस्थेची झाला तर त्याचा शिवसैनिकांवरती खापर फोडू नये। कारण शिंदे साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत, ठाण्याचे नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत। आणि त्यांनी जी लाडक्या बहीण योजना आणली किंवा इतर लोकांना ज्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आळेक पाहता सगळ्यांच्या मनात पोटशूळ उठलेला आहे। बऱ्याचशा लोकांच्या मनात पोटशूळ उठलेला आहे की यांना कुठेतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे थेरच आलेले आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट दिशा सॅलियन प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून भांडूपचा तो संजय दाऊद यांनी पैसे देऊन सुपारीवाद कुणाल कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा सॅलियन प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळलं जावं ह्या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भडकणार। शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम, गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेब, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि 2.5 वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। दर दिवशी 2-4 नगरसेवक त्यांना सोडून चालले। त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक तिथे थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा सॅलियन आणि बाकी प्रकरणाचं लक्ष ह्या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं ह्या एकमेव कारणासाठी ह्या सुपारीवाद कुणाल कामराची पोपटपंची आहे। पण त्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, तू सुपारी घेऊन जरी तामिळनाडूत गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे आहेत तुम्हाला माहिती नाही। एकदा ते भडकले तर त्यांना तिथून फरफटत ह्या महाराष्ट्रात आणल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आणि गणिमी कावा कसा खेळायचा ते आम्हा शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही। आणि संजय राऊत साहेब हे तुमची थेरं आता बंद करा, समजलं की नाही? आता महाराष्ट्राची जनता ओळखू नये, तुम्ही शिवसेना संपवली, सगळं संपवलं, आता तुम्हाला अजून काय करायचं आहे? तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचं आहे? काय कशासाठी चाललं आहे तुमचं? हे सगळं बंद करा आणि या अशा सुपारीवाद कुणाल कामरापासून आम्ही घाबरणार, आमचं लक्ष विचलित होणार नाही। आम्ही जेव्हा समाधानी होऊ जेव्हा आम्ही त्याला फरफटत ह्या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून खेचून मारू आम्ही त्याला। आता हे तो सिर्फ झाकी आहे, आमच्या नादाला लागू नका, शिवसेनेच्या नादाला कोणी लागायचं नाही। एकनाथ शिंदे अंगार आहे, बाकी कोणी मध्ये लागायचं नाही। त्यांच्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवसैनिक पेटून उठलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे तमाम लाडक्या बहिणींसाठी केलेलं कार्य, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी केलेलं काम कोणीही विसरू शकत नाही। म्हणून तुम्ही अशी थेरं करणं बंद करा। कुणाल कामराला शिक्षा होणारच, पण याच्या पुढे आत्ता सांगून ठेवतो तुमच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या विरुद्ध कोणी वागलं जरी बघा तर आम्ही त्यांचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाही। मला खरं तर ना कीव येते या लोकांची, काय राहिलं नाही शिल्लक। मध्यंतरी बाळासाहेबांची फेक ऑडिओ क्लिप देऊन सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पक्षातून जाण्यासाठी, परंतु कोणी थांबायला तयार नाही। यांची थेरं सगळी बाहेर आलेली आहेत। आता दिशा सॅलियन प्रकरण इतकं मोठ्या प्रमाणावर गाजतंय, हे कुठे ना कुठेतरी आजूबाळाला सांभाळण्यासाठी केलेली ही नवीन मला असं वाटतं एक टेक्निक आहे, दिशाभूल आहे। पण महाराष्ट्राची जनतेने ऑलरेडी त्यांना या नोव्हेंबरच्या विधानसभा इलेक्शनला जी काही जागा आहे ती दाखवून दिलेली आहे
आणि शिंदे साहेबांना बहुमतांनी सर्व लाडक्या बहिणींनी मिळून निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला, गोरगरिबांचा जो नेता आहे, जनसामान्यांचा कार्यकर्ता, हे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द वापरलेलं या कोणीही लाडक्या बहिणी सहन करणार नाहीत. आम्ही तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज देतो, जर का त्याला 24 तासाच्या आत खरकटत नाही आणलं तुम्ही तर आम्ही त्या खारमध्ये त्याच्या घराखाली करोडोंच्या संख्येने महिला तिकडे जाणार. 2 करोड महिला आज लाभार्थी आहेत या लाडक्या बहिणींच्या. ह्या 2 करोड महिला त्या कुणाल केंद्राला घरातून घुसून आणणार आणि त्याचं काय होईल ते तुम्ही आता चित्र बघितलेलं आहे. ही डायरेक्ट चेतावणी देतो आम्ही. आणि त्याच्या पाठी जे कोणी सूत्रधार आहेत त्यांची पण लायकी कळलेली आहे जनतेला की आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे त्यांचं आणि सगळं काही लुटून गेलेलं आहे. एवढंच बोलू शकते मी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.